गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। बेळगावसह कर्नाटकातील एकूण 12 गावांच्या नावे बदलण्याच्या पद्धतीला सरकारने परवानगी दिली आहे। बेळगावचे बेळगावीकरणात केंद्र सरकारने परवानगी देऊन पुन्हा एकदा मराठी भाषकांच्या जखमेवर मीठ चोळली आहे आणि त्यामुळे सीमा भागातील मराठी जनतेतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। राजधानी बेंगलोरच्या बेंगलोर या नामावरही शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे। कन्नड भाषेनुसार असलेल्या उच्चारानुसार 12 शहरांच्या नामकरणाचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने 27 ऑक्टोबर 2006 रोजी केंद्राकडे पाठवला होता। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्याला मान्यता दिली। रेल्वे मंत्रालय, पोस्ट खाते, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि गुप्तचर संस्थेने या प्रस्तावाला ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर ही मंजुरी दिली गेली। विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम थंड झाला। मागच्या 15 दिवसांमध्ये महाराष्ट्राचे जे कायापालट करणारे स्वप्न सर्वच राजकीय पक्षांनी जनतेला दाखवले ते जर खरे झाले तर महाराष्ट्र नंबर 1 होण्यास कोणतीच अडचण येणार नाही। हा गरजा महाराष्ट्र म्हणणाऱ्या या राजकीय नेतृत्वांना हा गरजेपुरता महाराष्ट्र तर वाटत नाही ना। निवडणुकीपूर्वी जे पक्ष एकाच ताटात जेवत होते त्यांना एकमेकांविरुद्ध चिखलफेक करताना पाहिल्यानंतरही जनतेने मत देऊन आपला अधिकार बजावला आहे। पण एकूण जनसंख्येपैकी फक्त 64% लोकांनी आपला अधिकार बजावला। शिवसेना, भाजपा भाषिकांच्या अस्मितेच्या मुद्द्यावर झगडत होते तर राष्ट्रवादी पार्टी, काँग्रेस पार्टी विकासाच्या कामांच्या श्रेयावरून झगडताना जनतेने पाहिले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर आपले अस्तित्व टिकवण्याची लढाई लढण्यासाठी सज्ज होते, पण सर्वांच्या ओढाताणीमध्ये महाराष्ट्राची जनता संभ्रमितच होती, ज्याचा निकाल येत्या 19 ऑक्टोबरला लागणार आहे। मंगलयानच्या अभूतपूर्व यशानंतर आता इस्रो भारतीय व्यक्तीला अंतराळ यानात पाठवण्याच्या तयारीला लागले आहे। येत्या काही आठवड्यात इस्रो भारतीय हवाई दलासोबत एक प्रयोग करणार आहे, ज्यात इस्रो 3.7 टनाची कॅप्सूल 3.5 किलोमीटर उंचीवरून खाली टाकून पॅराशूटच्या सहाय्याने ती अलगदपणे उतरवण्याचा प्रयत्न करून पाहणार आहे। इस्रोचा हा प्रयोग यशस्वी झाला तर नोव्हेंबरच्या अखेरीस रॉकेटच्या सहाय्याने 120 किलोमीटर उंचीवर नेऊन ती खाली सोडण्यात येईल आणि सॉफ्ट लँडिंग नंतर ही कॅप्सूल समुद्रात काढण्यात येईल। माणसाला अंतराळात पाठवण्याच्या प्रक्रियेत हा प्रयोग पहिला महत्त्वाचा ठरणार आहे। स्वदेशी बनावटीच्या निर्भय या अण्वस्त्रवाहू सबसॉनिक क्षेपणास्त्राचे यशस्वीपणे प्रक्षेपण झाले। हे क्षेपणास्त्र 700 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी या यशाबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले। सकाळी 10:03 चंडीपूर येथील लॉन्च पॅडवर घेण्यात आलेली ही चाचणी संपूर्ण यशस्वी झाल्याचे या प्रकल्पाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। या क्षेपणास्त्राने चाचणीचे सर्व अपेक्षित निकष पूर्ण केले। ही या क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी होती, तर भारताकडे ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे, मात्र ते रशियाच्या सहकार्याने विकसित करण्यात आले होते। DRDO विकसित केलेले निर्भय हे संपूर्ण भारतीय बनावटीचे असून त्याची मारक क्षमताही ब्रह्मोसपेक्षा अधिक आहे। जगभरातील 80% पोलिओच्या घटनांना पाकिस्तान जबाबदार आहे असा आरोप जागतिक आरोग्य संस्थेने WHO ने केला आहे। तसेच उत्तर आणि दक्षिण वझिरिस्तानमधील दहशतवाद्यांनी पोलिओच्या लसीकरणावर घातलेल्या बंदीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे पोलिओ लसीकरण करण्यात अडचणीत येत असल्याची WHO ने आपल्या अहवालात म्हटले आहे। तर खुद्द पाकिस्तानात यंदा पोलिओचे 206 नवे पेशंट आढळले आहेत। आदर्श घोटाळा प्रकरणात काँग्रेसच्या 3 माजी मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये जावे लागले असते असे वक्तव्य करून खळबळ उडवून देणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आता काँग्रेसमधूनच खडाळून टीका होत आहे। माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पक्षाला अपयश आलं त्याला पृथ्वीराज चव्हाण जबाबदार असतील असे स्पष्ट केले असून सावनेरचे काँग्रेसचे उमेदवार सुनील केदार यांनी पृथ्वीराज यांचे भाजपचे साटेलोट असल्याचा आरोप केला। विधानसभेच्या मतदानाच्या आदल्या दिवशी पृथ्वीराज चव्हाण यांनी आदर्श प्रकरणात विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण या 3 माजी मुख्यमंत्र्यांवर कारवाई केली असती तर काँग्रेस पक्ष फुटला असता असे वादग्रस्त वक्तव्य एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केले होते। त्यामुळे काँग्रेसचे वातावरण आता फारच गंभीर बनले आहे। विधानसभा निवडणुकीत पराभव होणार अशी चाहूल लागलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना घेरण्याची परिस्थिती असतानाच शिवसेना व भाजपमध्ये सत्ता स्थापनेची रणनीती आखली जात आहे। भाजपपेक्षा कमी जागा आल्यास दुय्यम भूमिका स्वीकारून सरकारमध्ये सामील व्हायचे की विरोधात बसायचे अशा दुविधा अवस्थेत शिवसेना आहे। तर एक्झिट पोलमुळे बळ मिळालेल्या भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाचे उमेदवार उदंड झाले आहेत। देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ विनोद तावडे यांनी मुख्यमंत्री पदाची निवड पक्षाचे निवडून आलेले आमदार करतील असे सांगत आपण या स्पर्धेत मागे नसल्याचे दाखवून दिले आहे। राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक ठरलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचं काउंटडाऊन सुरू झालंय। राज्यात कोणाची सत्ता येणार आणि कोणाच्या दिशेने वारं वाहणार याचा निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय।
उद्या सकाळी म्हणजे 19 ऑक्टोबरला 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि अर्ध्या तासातच पहिल्या फेरीचा निकाल हाती येईल. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्याने ही निवडणूक राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक ठरली आहे. यामुळे ठिकठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली. तर यंदाची निवडणूक आणि जनतेने दिलेल्या मतदानाच्या कौलानुसार निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात कराड दक्षिणमधून निवडणूक लढवणारे विलासकाका उंडाळकर पाटील यांच्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे. कारण उद्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. तर दुसरीकडे संजय पाटील हत्येप्रकरणी आरोपी असलेला मुलगा उदयसिंग पाटील याचा निकालही आज लागणार आहे. संजय पाटील हत्या प्रकरणी संपूर्ण युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालय आज निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे विलासकाका यांच्यासाठी पुढचे 2 दिवस महत्वाचे ठरणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनीच आपला मुलगा उदयसिंग पाटील याला या हत्याकांडात निष्करण गोवल्याचा आरोप विलासकाका उंडाळकर पाटील यांच्यावर केला. त्यामुळे या दोन्ही निकालांकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. विराट कोहलीचा फॉर्म रिटर्न आणण्यास सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री आणि विंडीज खेळाडू देणार योगदान. भारतीय क्रिकेटचा तरुण आणि लाडका चेहरा म्हणजेच विराट कोहली. नावाप्रमाणे खेळामध्ये कामगिरी विराटच. चांगल्या सरासरीने धावफलक हलत ठेवत पण बाद न होता खेळत राहणे आणि योग्य त्या चेंडूला मैदानाबाहेर भिरकावून देणार विराट तरबेज आहे. म्हणून अल्पावधीतच क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील तो ताईत बनलाय. चंद्राला जसं ग्रहण लागावे तसं विराटच्या कामगिरीलाही काही दिवसांपासून ग्रहण लागले. मागच्या दोन्ही सिरीजमध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरला होता. पण सचिन तेंडुलकरशी सल्लामसलत केल्यानंतर आणि रवी शास्त्रीने भारतीय टीम स्क्वॉड मध्ये सामील झाल्यानंतर विराटचा आत्मविश्वास बळावलाय. आणि त्यात वेस्ट इंडिज खेळाडूंनी त्यांच्याच बोर्ड विरोधात नाराजी व्यक्त करत भारतीय संघासोबतच्या सामन्यामध्ये टुकार गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केल्यामुळे विराटला आपल्या लईमध्ये येणे आता सोपे झालं आणि त्याच्या कारकिर्दीमधले 20 शतक झळकावून आधीच नांगी टाकलेल्या वेस्ट इंडिज संघाला पराभवाच्या त्याने छायेत ढकललंय. प्रशासनाच्या गलफान कारभारामुळे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेले 56 कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले असल्याची बाब समोर आली आहे. विधानसभा निवडणूक या प्रक्रियेत मतदान प्रक्रिया करवून घेण्यासाठी सांगली जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक कर्मचाऱ्यांची शेजारच्या सांगली मतदारसंघात नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांचे 28 सप्टेंबरला पहिलं प्रशिक्षण झालं तेव्हा त्यांच्याकडून 12 नंबरचा फॉर्म भरून घेतला होता. तो फॉर्म सांगोला येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 5 ऑक्टोबरपूर्वी खानापूर येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे पाठवणे आवश्यक होते. मात्र हे फॉर्म वेळेत अधिकाऱ्यांकडे पोहोचले नसल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इतापे यांनी म्हटलंय. तर सांगोल्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे सांगतात की आम्ही कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी आधीच पाठवली आहे. प्रशासनातील या गोंधळाचा फटका मात्र टपाली मतदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसतोय. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबवून लोकांमध्ये प्रबोधन करण्याचं कामही केलं जात आहे. मात्र प्रबोधन करण्याच्या कामात आक्रमक असणारे गुरुजनच त्यांच्या अधिकारापासून वंचित राहत असल्याने दुसऱ्यांचं सांगे ब्रह्मदान, स्वतः मात्र कोरडा पाषाण अशी स्थिती प्रशासनाची इथे पाहायला मिळते. गरिबांच्या उपचारात हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांचे हात तोडायला हवेत असं वादग्रस्त वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी केलंय. मांझी यांच्या या वक्तव्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. मोतीहारी जिल्ह्यातील एका सभेत बोलताना मांझी यांनी हे वक्तव्य केलंय. गरिबांचा इलाज न करणाऱ्या डॉक्टरांचे हात तोडायला हवेत. जर एखादा गरीब व्यक्ती आजारी पडला तर त्याला काही लोक त्रास द्यायला सुरुवात करतात. त्यानंतर रुग्णालयातही त्यांना त्रास दिला जातो. जेव्हा मी पाटणा येथील औषध घोटाळ्याचा शोध लावला त्यावेळी मी अनेक अधिकाऱ्यांना घरी बसवलंय. तसंच PMCH घोटाळ्याबाबतही मी कडक पावलं उचलली होती. तेव्हा गरिबांचा इलाज करण्यात जर कोणत्या डॉक्टरने हलगर्जीपणा केला तर त्याचे हात तोडून टाकले जातील असं वादग्रस्त विधान मांझी यांनी केलंय. मुंडे परिवाराबद्दल शिवसेनेला प्रचंड आदर आहे. गोपीनाथरावांच्या अनुपस्थित पंकजा मुंडेही चांगलं काम करतात. पण मुख्यमंत्री पद ही सोपी गोष्ट नाही अशा शब्दात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोज जोशी यांनी पंकजा मुंडे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेला टाचणी लावली. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आणि शिवसेना भाजप युती झाली तर भाजपचा मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेची पहिली पसंती पंकजा मुंडे असेल अशी चर्चाही आहे. तर पंकजा मुंडे यांनी आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचे स्पष्टपणे म्हटलंय. उद्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक, मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतले. तर रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेल्या कामास प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले.
पाकिस्तानी सैन्याने शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत जम्मू आणि पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा तसेच आंतरराष्ट्रीय सीमेजवळील भारतीय चौक्यांवर गोळीबार केलाय. गेल्या 24 तासात आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैन्याने चौथ्यांदा शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन केलंय. पाकिस्तानी सैन्याने हरिपूर सेक्टर भागातील आंतरराष्ट्रीय सीमा तसेच नियंत्रण रेषेजवळील भारतीय चौक्यांवर शुक्रवारी रात्री 8:55 सुमारास लहान आणि स्वयंचलित शस्त्रांचा वापर करत गोळीबार केला. या गोळीबारास भारतीय सैन्याने जशास तसे उत्तर दिले. सुमारे 9:20 पर्यंत हा गोळीबार सुरूच होता. यामध्ये कोणी जखमी झाले नसल्याची माहिती लष्कर अधिकाऱ्यांनी दिली आहे. 1 ऑक्टोबर पासून पाकिस्तानी सैन्याकडून सतत गोळीबार तसेच उखळी तोफांचा मारा केला जात आहे. यामध्ये आतापर्यंत 9 जण ठार तर 95 जण जखमी झाले आहेत. अंबड नाशिक यात असलेल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड या कंपनीत पुढील 3 वर्षासाठी कामगारांना भरघोस पगारवाढ करण्यात आली. सामंजस्य वेतन करारावर कंपनी व्यवस्थापनेच्या वतीने RR देशपांडे व कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष महेश पाटील, जनरल सेक्रेटरी अशोक उशीर यांनी स्वाक्षरी केली आहे. यामुळे दिवाळीपूर्वीच कामगारात आनंदाचे वातावरण आहे. कामगारांच्या पाल्यांकरता शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली असून मुला-मुलींच्या लग्नासाठी 1 लाख रुपये विवाह कर्ज म्हणून देण्याची योजना याखेरीज अनेक विविध योजनाही देण्यात आल्या आहेत. न्यूटन झोनमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे संशोधन केंद्र उभारण्याची घोषणा तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेली, पण संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आरक्षित केलेल्या 15 जनपदवी जागेवर भाजप आणि रालोच्या काळात बाबासाहेबांच्या नावाने आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय संशोधन केंद्र तर सोडाच या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाने स्मारक न उभारण्याचा निर्णय केंद्रीय सामाजिक न्याय व कल्याण मंत्रालयाने घेतल्याचा दावा सूत्रांनी केला असून याशिवाय दिल्ली विकास प्राधिकरणाची परवानगी न मिळाल्याने डॉक्टर आंबेडकरांची निर्वाणभूमी असलेल्या 26 अलीपूर रस्त्यावरील स्मारक देखील विकासविना जैसे ते ठेवण्यात येणार आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघाच्या बोर्डासोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज भारताविरुद्धच्या मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे नाराज असलेले भारतीय क्रिकेट नियामक मंडळ पाहुण्या संघाच्या बोर्डावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय करीत आहे. बीसीसीआयचे सचिव संजय पटेल म्हणाले, वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने खेळाडूंसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारताचा सुरू असलेला दौरा रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयला कळवला आहे. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.